नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 2 आणि अचानक यांचा प्लॅन बनला की खंदेरीला जायचं आहे. ठीक आहे, रेडी आहे. सफेद शर्ट तर भेटला, पण खाली पॅन्ट नाही आहे, कारण तिने कपडे धुतले आईने आणि एकच पॅन्ट घेऊन आलो होतो. तर खाली काय घातलं माहिती आहे? दाखवतो. ट्रॅक पॅन्ट. चड्डी नाही घालणार, ट्रॅक पॅन्ट ठीक आहेत, पण विचित्र वाटणारे पूर्ण. पण आता काही करू शकत नाही. सफेद शर्ट जर नाही घातलं तर विनाकारणचा फाईन वगैरे बसू शकतात, कारण आता मार्च महिना चालू झाला आहे. तर रूलला नाही फॉलो, हे म्हणजे रूल तोडणार नाही, असंच जायचं. आता जे पण काय आहे ते ठीक आहे. आणि तसं पण मला घंटा फरक पडत नाही कोण काय बोलतो ते. अरे शांत बसा ना. आता आम्ही आहे थलवरून खंदेरीला जाण्यासाठी जो फेअर आहे तो पण 80 पर पर्सन आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. प्रायव्हेट कार बेस्ट ऑप्शन आहे, कारण आम्ही जेव्हा पण आलो आहे स्वतःची गाडी घेऊनच आलो आहेत. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वॉट एवर. आणि इथे गाडी लावायला जागा आहे, तर थोडी शोधावी लागते आसपास. हे बघा, वाकटी दाखवतो. वाकटी असे मासे सुकट ठेवलेत. व्ह्यू तुम्हाला दाखवतो एकदा अल्ट्रा वाईडने. आणि आम्हाला डाऊट आहे, आम्ही ऑलरेडी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे 780 रुपये. आणि आता बोट आहे का नाही हेच माहिती नाही. तिथे पेमेंटमध्ये असं लिहिलं आहे की 11 वाजेपर्यंत तुम्ही फेरी घेऊ शकता. पण ज्या हिशोबाप्रमाणे आता दिसतो आहे की पाणी ओटीचं आहे, तर चान्सेस माहिती नाही बाबा. नो गेस. तिथे समोर किल्ला आहे आणि तिकडे आपल्याला जायचं आहे, त्या डोंगरावरती. बघू चला काय होतं आहे. पचका झालेला आहे. ते बोलतात की कस्टमर नसल्यामुळे फेरी बंद आहे. जो तुम्ही ऑनलाईन पेमेंट केला आहे तो ऑनलाईन पेमेंट रिफंड होऊन जाईल. आणि बोलत आहेत की उद्या नेक्स्ट डे या, उद्या होळी आहे ना, बोलतात की उद्या फ्रीमध्येच बोलते भेटून म्हणजे होऊन जाईल. कोळी बांधवांचा खूप मोठा सण आहे होळी, तर मे बी त्याच्यामुळे फ्रीमध्ये नेत असतील, माहीत नाही आता काय नियोजन आहे. तर रिफंडचं चाललं आहे तिकडे पाठीमागे. पण तेच आहे की नेहमी त्यांना कॉल करा. असेल ते ठीक आहे, नसेल तर मग आमच्यासारखं फसायला नको. आता पुढचं नियोजन काय आय डोंट नो. पण वातावरण मस्त, एकदम थंड हवा आहे. मला झोप येते परत. ना असं वाटीवर भेटते असे वाटे उपसला 2 मिनिटात पाणी उपसू शकतो. ह्याला काय करायचं नाही, 1 2 3 4 आणि असं पाणी बाहेर 4 उपसायचं आणि 5. आणि इथली मच्छी वेचायची. पाणी फेकायचं तिकडे, मस्त फेकायला पाणी आहे. त्या एरियाला टाटा बाय बाय केलं. आणि आता आम्ही आहे त्याच एरियामधला एक बाजार आहे, हा थल बाजार आहे पुढे. आणि आपण गाडी जी लावली आहे ती बघा अशी लावली आहे एका साईडला, जेणेकरून गाड्या आरामात पास होतील. मग आमच्या आई कशी प्युअर गावठी तर तशी 150 रुपये किलो. एक छोटे छोटे घे. मग काम होईल किती, अर्धा किलो काय? अर्धा किलो मध्ये किती येणार आहे? काय 1 किलो घेऊ? घे ना 1 किलो. हो द्या 1 किलो. अर्धे तिकडे नाही, खूप झाला.
2च राहतील, 2-3च्या आसपास. बघ 2च राहिले बघ. मटर 2-3 राहिले, 3 पाहिजे ना. कच्ची का मग ती मला अजिबात नाही आवडत. मला अजिबात नाही आवडत. दुनियाभरचा कडू कशी लोक खातात मला तेच समजत नाही. खाली अरे यार शूज मम्मी. हो बिन झपलेचा जातोय मी मारायला तिथे. पाणी घे ना. भावानो आता मी आहे मांडवा बीच. तर इथे आहे ना देवी आहे, टाका देवी. आता बरेच जणांना माहिती असेल, बरेच जणांना माहिती नाही आहे. तर मी दाखवतो. तिथे मी गाडी पार्क केली तिथे बॅकसाईडला. आणि आता जायचं आहे देवीच्या पाया पडायला. हे बघा काय इथे दिसतंय, दाखवतो तुम्हाला. पाण्यामध्ये खेकडा आहे. आता कुठेतरी मासे होते, कुठे गायब झाले. हायवे मध्ये मध्ये इकडे तिकडे फिरतायत. हा बघा खेकडा आहे इथे. आता तुम्हाला दिसतोय. कुठे गेलं रे? हा बघा कसा खातात. मला अजून क्लोजअप करूया ना. अरे पायाला. इथं समोरचा डोंगर दिसतोय ना, तो आहे काशाचा खडक. हा तोच खडक आहे जिथे रामदास बोट ठोकून बुडली होती. माहिती आहे ना तो गाणं, जुलै महिन्याच्या 17 तारखेला रामदास निघाली प्रवासाला. तोच वाला खडक आहे, म्हणजे डोंगर आहे त्याला खडक बोलतात. आणि इथे झालेला आहे लफडा. असा झाला आहे की व्हिडिओ काढच्या नादामध्ये माझा शूज पाण्यामध्ये अडकलेला आहे. आता मला बिन चपलीने जायला लागणार. माझा शूज पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेला आहे. अशा प्रकारे झाला आहे लफडा. आणि आय गेस हा पाण्यामध्ये कॉईन पण दिसतोय मला. आपण काढू ह्याला हाताने. थांबा असं नाही, आपण शूज काढतो. आपल्याला कॉईन भेटलाय. हे बघा पाठीमागं, म्हणजे ह्याच्या बाजूलाच एक खेकडा बसलेला. हे काही चावत नाही, हे फक्त पळतात. 1 रुपया भेटला. शूज भिजले, काय नाही. चला ही मजा वेगळी आहे. सॉक्स काढू का नको? राहू दे, चला बघू कसं काय ते. हो काच आहे खाली. हे बघा आम्ही लहान होतो तेव्हा इथले फोटो आहेत त्याच्यावर लटकून. अरे हा इथे चढलं पण होतो आपण. फोटोज व्हिडिओ आहेत. हा इथून क्लिअर दिसेल तो डोंगर, काशाचा खडक. थंड वाटतंय. आणि हा ब्रिज बनतोय करंजावरून. पुढं नाही, करंजाचं नाव आहे तिथल्याचं. तिथून हा रिव्हर्सला अटॅच होणार. इथे अटॅच होणार. रोरो चालली, दाखवतो रोरो. आत्ता जस्ट नजर गेली. रोरो एवढी हवा आहे इथे, मोबाईल स्टेबल राहतच नाही.
असा आहे कोयतीची पण हे बघ प्रॉपर असतो झाले ते बघ हा एक हा एक हा एक हा एक अरे याच्यामध्ये आहे ना किडा नाही तो पाकूर आहे पाकूर आहे वाटीभर छोटी छोटी आहे याच्यामध्ये पाकूर ते खातो आम्ही काल वही बघ उकडायची आणि खायची त्याच्यामध्ये गोळा असतो गोळा इंग्लिश मध्ये काय होतात मला नाही माहिती शेल तर तो पाण्याचा कसली टपोरी आहे ती बघ भरलेली बघ स्क्रूड्रायव्हर पण नाहीये वाटीभर कालव काढली वाटीभर नसती निघली पण थोडेफार तरी निघली असते नको हाताला ठेव आहे चल कापेल ना हात कापल तिथे नको जेव्हा बोलायची जा खुबरे घेऊन ये तेव्हा बरोबर माझ्याकडून कापलेल्या हाताच्या घेतल्या नाही निघत बघ नको ना चल ना हे बघ याच्यानेच पाय कापतात हे बघ याच्याने पाय कापतात पटकन घुसतं चला मला बिनचपलीनेच जायचे आता कुठे गेले माझे लावरी शूज आलूच सुकणार पण नाही हे लवकर बघा व्हिडिओच्या धडपडीमध्ये असं लफडा होतो कधी कधी जाईल तिथं माती रेती काय करेल ना काय नाही मग हा नाही आला खालून घे बाबा तिने बुडलती सगळी कशी बघ कशी करते दाणे मस्त भासतात त्याचे शिव हो माहिती आहे घे नटबीट पण घे तो खाली काहीतरी होता त्याच्या ते कागद आहे आपली गाडीतली मंडळी कुठे गेली आहे त्याच बीचवरती पुढे चाललेत ते चालत आणि मग मी पण विचार केला की चला आपण इथे जाऊया हा जो बीच आहे तो आहे कोळगाव बीच मांडवा बीच आणि कोळगाव बीच जवळच आहेत म्हणजे एकच बीच आहेत फक्त गावचे नावं चेंज आहेत म्हणून त्याला नाव दिलं आहे इथे तर पूर्ण चेंजच झालं आहे लोकांनी गाड्या खाली पण उतरवल्यात ही पूर्ण प्रॉपर्टी गेली आहेत पहिले ही प्रॉपर्टी हा गेट होता इथे एक आहे तो अजून पण आता काय ही पूर्ण प्रॉपर्टी बोलल्यावरती पार्किंगचे लफडे उतरवा गाडी खाली आईच्या गावात हे लोक कुठे गेले हा हे लोक पुढेत पूर्ण जागा गेली म्हणजे आमचा तो तिथं जो गेट होता ना तिथे एक गेट आहे इथे गेट आहे आम्ही तिथे गाडीनं आमचे लावायचो आणि आमचा तो अड्डा होता पण यात ही पूर्ण प्रॉपर्टी सेल झाली तर आता ती जागा तर गेली समजायची आता काय माहिती आहे ना ते बंद कर ए चल काय नाही नंतर कर नाही इकडचा ब्रेक कुठला नाही हा एक्सलेटर कुठला हा इकडचा क्लच आणि मधला ब्रेक बरोबर की नाही आधी बरोबर होती राईट साइड सगळ्यात राईट साइडचा ऍक्सिलेटर मधला ब्रेक आणि लेफ्ट साइडचा क्लच ठीक आहे हा आता मला क्लच दाबून सगळ्यात पहिले एक चावी असं वरती कर गाडी न्यूट्रल नाहीये का न्यूट्रलच आहे गाडी न्यूट्रल हा आणि हँड ब्रेक ओढलेला आहे हा क्लच नाही क्लच नको करू एक चावी असं वर कर केला अजून नाही कर हा आता थांब हा तर अॅनिमेशन संपू दे पूर्ण संपला आता क्लच वरती पाय ठेव दाब क्लच आणि चावी वरती फिरव म्हणजे गाडी चालू होईल आणि क्लच वरनं पाय काढ हा काढला क्लच वरनं पाय काढला सगळं बरोबर व्यवस्थित आहे मिरर वगैरे हा आता क्लच वरती पाय सगळ्यात पहिले ब्रेक वरती पाय ठेव अरे याचा कॉल कनेक्ट झाला इथे कॉलच कट केला सॉरी त्याचा कॉलच कट केला सॉरी चल ठीक आहे ब्रेक वरती पाय ठेव राईट वर ठेवायचं ना हा ठीक आहे ब्रेक वर पाय ठेवला हँड ब्रेक काढ हा काढला ब्रेक वरती पाय ठेवलास हा आता ब्रेक क्लच वरती हे दाबून पहिला गेअर टाक ब्रेक वर पाय ठेवलेलाच आहे काढ ब्रेक वर पाय हा तसा ठेवायचा असतो पण ठीक आहे हा नाही हा टाक का बरं क्लच पूर्ण दाबल्यास ना हाफ क्लच मध्ये नाही गाडी चालवायची हा आता हळूहळू हे क्लच सोड ऍक्सिलेटर दाबायची गरज नाही हळूहळू क्लच सोड पूर्ण सोड क्लच वर पाय काढून टाक आता काढला
आता तुझ्या अंदाजा हिशोबाप्रमाणे गाडी तुला फिरवायची आहे. मेक शुअर की गाडी दबली नाही पाहिजे कुठे, नाही सगळ्यांना झोपायला लागेल इथे पूर्णिमध्ये आणि गाडी काढायला लागेल. तिकडे जायचंच नाही, जिकडे हे झाले ना. तुला दिसतंय का सगळं म्हणजे व्यवस्थित? ओके एकदम मग ते अशी बघतेस ना, मला माझी इथं भीती वाटते. ठीक आहे, जर पाहिजे असेल तर तू एक्सिलेटर पाहिजे देऊ शकतेस. नको राहू दे. ते ड्रायव्हर चालू ते ही काय हे आहे हिंदी आहे, पण तरी पण काय काय झालं. आता झोपाची तयारी आहे. ही बघ इथं आमचा आतरून आहे, ही आमची माऊ, हिला झोप आली आहे. पण सध्या लाईट चालू आहे तर म्हणून ती पण झोपत नाही. जिथपर्यंत माणसं झोपत नाही तिथपर्यंत हे पण झोपत नाही. काय झालं, तू झोप. ऐ ठीक आहे, काय काय झोप झोप झोप. भावांनो, आता रात्रीचे 11:30-12 वाजलेत आणि आता झोपायची तयारी आहे. बीचवरती जेव्हा गेलो त्यानंतर मग रिटर्नमध्ये मी काही रेकॉर्ड नाही केला. डायरेक्ट घरी आलो, जेवलो. थोडंसं लेटच आहे झोपण्यासाठी, पण उद्या काही कामधंदे काय नाहीत म्हणून आरामात नियोजन आहे. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो काही होऊ शकतो, गावचा असू शकतो किंवा नाही तर मग ओला उबरच्या रिलेटेड असू शकतो. ठीक आहे, चला बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.